त्यात आता तुम्हाला प्रोडक्ट समजले, प्रोडक्ट समजले. आता आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे सरांनी काय सांगितलं की ह्यातून एक अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे आपल्याला की आपल्या इथून एक चांगलं इन्कम करण्यासाठी, आपले घर चालवण्यासाठी किंवा आपल्याला एक चांगला इन्कम सोर्स करण्यासाठी चांगली संधी आपल्याला इथे, बरोबर. पण इन्कम सोर्स कशासाठी पाहिजे हो? इन्कम कशासाठी पाहिजे, पैसे कशासाठी पाहिजे? गरजा भागवण्यासाठी पैसा पाहिजे. अजून बरं, आता तुम्ही काय ना काहीतरी करत असाल ना, काहीतरी करत असाल ना, कुणी शेती करत असेल, कुणी जॉब करत असेल, कुणी कुणाचा स्वतःचा काहीतरी व्यवसाय करत असेल, काय ना काहीतरी करत असेल ना, त्यातून गरजा भागतायत ना, भागतायत ना, नाही भागत. म्हणजे आपण जे काय करतो त्या गरजांसाठी आपण करतोय, पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही गोष्टी असतात त्यासाठी आपल्याला काम करायचं. त्याच्या पलीकडे काय असतं, स्वप्न असतात, आहेत की नाहीत? काय स्वप्न असतात? बेसिक स्वप्न. नवीन लोकांनी सांगा, नवीन बेसिक स्वप्न तुमचं स्वतः सांगा की तुमचं स्वप्न काय आहे. प्रत्येकाने एक एक सांगितलं तरी 15-20 स्वप्न इथं होऊन जाते. स्वतःची कार पाहिजे, बरोबर, हे मॅडमचं स्वप्न आहे. अजून कुणाचं? अजून मॅडम तुम्हाला काय वाटतं, अजून काय स्वप्न असते? मुलांचं चांगलं एज्युकेशन झालं पाहिजे, खूप महत्वाचं आहे. कारण काय माहितीये का, आज मार्केटमध्ये एवढी कॉम्पिटिशन चाललेलं आहे आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये आपली मुलं टिकणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना एज्युकेशन चांगलं पाहिजे, बरोबर. अजून मॅडम तुम्हाला काय वाटतं मॅडम, अजून काय स्वप्न असते? गरजा झाल्या, स्वप्न गरजा भागवणं हे पण स्वप्न असतं काय? हे स्वप्न मी पहिल्यांदा ऐकलं की गरजा भागल्या पाहिजे. मला काय वाटतं, स्वतःच घर पाहिजे ना, चांगला बांगला पाहिजे, चांगल्या सुख सुविधा पाहिजे घरामध्ये, बरोबर. मॅडम अजून काय वाटतंय? अजून कोणाला सांगता येते मॅडम? तुम्ही स्वतःचा व्यवसाय असावा. म्हणजे बघा, हे पण खूप महत्वाचं आहे, हे पण खूप महत्वाचं आहे. कारण काय आहे, आज कुठल्याही व्यक्तीला असं आपण सांगू शकत नाही की म्हणजे काय म्हणतो, आज कुणाचं काय होईल हे सांगू शकत नाही. आणि प्रत्येक व्यक्तीनं आपल्या स्वतःच्या पायावरती उभं असणं गरजेचं आहे. महत्वाचा पॉईंट सांगितलं मॅडम, ते पण स्वप्न असते. अजून तुम्हाला काय सांगू शकताय? फॉरेन टूर झाले पाहिजे, प्रवास झाला पाहिजे, डोमेस्टिक टूर झाले पाहिजे किंवा फॉरेनला आपल्याला विमानात बसून जायला पाहिजे, हे पण स्वप्न असतं. कारण आजपर्यंत आपण खाल्लं विमान बघितलं ना, बरोबर. किती लोक इथं विमानात बसले तो. अजून एकच व्यक्ती ह्या हॉलमध्ये आपण 30-35 जण आहे आणि ह्यामध्ये फक्त एक व्यक्ती विमानामध्ये बसलेली. म्हणजे हे पण स्वप्न आहे ना की आपलं विमानामध्ये बसायचंय, बाहेरच्या देशामध्ये फिरायला जायचंय, हे पण स्वप्न आहे. आणि हे स्वप्न आपण बघतोय आणि या स्वप्नांसाठी आपण रात्रंदिवस मेहनत करतोय. बरेच लोक आपण त्या गरजांसाठीच काम करतात. हे सगळं आहे ते कुणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. पण ते आपण बघत नाही ना. कारण काय माहितीये का, हिंमतच होत नाही. स्वप्न बघायची हिंमत होत नाही, कारण आपण गरजा भागवण्यामध्ये जेवढं बिझी असतोय किंवा एवढं आपण मेहनत करतो आणि आपली गरजा कशा तरी भागता येते. मग स्वप्न कोण बघणार किंवा ते स्वप्न पूर्ण होतील की नाही ही पण भीती असते. आणि म्हणून आपण काय करतो, स्वप्न बघत नाही. पण सगळ्यात महत्वाचं, स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायची असतील तर सगळ्यात पहिले तुम्हाला स्वप्न आहे त्यांना स्वप्न पूर्ण नाही करायचं. सगळ्यांना स्वप्न पूर्ण करायचे, सगळ्यात पहिल्यांदा स्वप्न बघायला सुरुवात करा की माझं स्वतःचं घर चांगलं पाहिजे, माझी स्वतःची गाडी पाहिजे, माझी फॅमिली कारमधून फिरली पाहिजे, बरोबर आहे. माझ्या मुलांना चांगलं एज्युकेशन भेटलं पाहिजे, मला विमान प्रवास झाला पाहिजे, माझ्या मुलांना विमानात बसवायचे. बायको सुद्धा नवऱ्याला विमानात बसवू शकते ना. तर स्वप्न बघायचं झालं, ते पूर्ण कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण स्वप्न बघायचं म्हटलं का नाही की सगळ्यात पहिले येतं म्हणजे आज आता गरजा भागवणं हे महत्वाचं आहे, बरोबर आहे. पहिल्या गरजा आणि नंतर स्वप्न. बघा, आता बिघडलेली गाडी असेल आपली तर ते दुरुस्त करणं ही काय झाली, गरज झाली. आणि कार हे घेणं, नवीन कार घेणं हे काय झालं, आपलं स्वप्न झालं. आता जर तुम्हाला पैसा यायला लागला तर सगळ्यात पहिलं काय करावं, नवीन कार घ्याल का बिघडलेली गाडी दुरुस्त करावं. पहिली बिघडलेली गाडी आपण दुरुस्त करणार आणि त्याच्यानंतर आपण काय करणार, स्वप्नातली कार घेणार. म्हणजे सगळ्यात पहिला आपण गरजा भागवणार आणि त्यानंतर आपले स्वप्न पूर्ण करणार आहे. पण या स्वप्न पूर्ण करत असताना किंवा गरजा भागवत असताना समोर येते ती म्हणजे
एक गोष्ट सांगतो तुम्हाला, गोष्ट आवडेल तुम्हाला ऐकायला? गोष्ट आवडेल? सगळ्यांना आवडते गोष्ट ऐकायला आहे ना? एक अशी गोष्ट सांगणार आहे की तुम्ही आजपर्यंत कधीच ऐकली नसेल. तयार ऐकायला सगळेजण? एक लाकूड तोडे असतो. कोण असतो? लाकूड तोडे. गोष्ट व्यवस्थित आहे का? तुम्ही कधी ऐकली नसणार त्यामुळे व्यवस्थित आहे का? लाकूड तोड्या असतो. तो लाकूड तोड्या त्याचा व्यवसाय काय असतो? लाकडं तोडायची आणि बाजारामध्ये जाऊन विकायची आणि त्याचं घर चालवायचं. एक दिवस असाच तो एका झाडावर उतरलेला असतो आणि लाकडं तोडत असतो. तोडता काय झालं, त्याची जी कुऱ्हाड असते ती त्याच्या विहिरीमध्ये पडली आणि विहीर असते विहिरीमध्ये पडली. विहिरीमध्ये पडला तो झाडावर खाली उतरतो आणि रडत बसतो. रडायला लागलं तर ना तिथे एक देवी येते आणि देवीमध्ये काय रडतोय? तो म्हणतो की माझी कुऱ्हाड विहिरीमध्ये पडली आणि आता मी लाकडं कशात तोडणार? लाकडं नाही तोडले तर माझं घर कसं चालणार? मग देवीमध्ये काही काळजी करू नको, मी तुला तुझी कुऱ्हाड आणून देते. देवी विहिरीमध्ये जाते, त्यातून एक सोन्याची कुऱ्हाड घेऊन वरती येते. त्याला म्हणते की ही कुऱ्हाड घे. तर तो म्हणतो ही माझी कुऱ्हाड नाही. परत देवी जाते, चांदीची कुऱ्हाड घेऊन येते. त्याला म्हणते ही कुऱ्हाड घे. तर तो म्हणतो ही पण माझी कुऱ्हाड नाही. आणि नंतर काय करते, त्याची खरी कुऱ्हाड असते त्याच्यासमोर आणून देते. त्यावेळेस तो काय करतो, ती त्याची कुऱ्हाड घेतो. बरोबर? मग त्यावेळेस त्याला तो प्रामाणिकपणा बघून देवी काय करते, तिन्ही कुऱ्हाड त्याला देऊन टाकते. आता ही गोष्ट तुम्ही ऐकली होती ना? ऐकली होती? ठीक आहे. इथून पुढची गोष्ट ऐकली का? लाकूड पुढे काय झाले माहिती तुम्हाला? त्यामुळे आता इथून पुढचं नीट ऐका. असेच काही वर्ष जातात आणि तो लाकूड तोडा काय करतो, त्याच्या बायकोला घेऊन मुंबईला फिरायला जातो. आपण जातो ना फिरायला, तसं तो बायकोला घेऊन फिरायला जातो. आणि मुंबईच्या ट्रेन मध्ये तुम्हाला माहिती आहे किती गर्दी असते. त्या ट्रेन मध्ये काय होतं, ट्रेन मध्ये चढताना बायकोचा त्याचा हात जो पकडलेला असतो तो सुटतो. सुटल्यानंतर बायको हरवते, बायको त्याला भेटतच नाही कुठे. मग तिथे तो प्लॅटफॉर्म वरती रडत बसतो. तेव्हा ती परत देवी येते आणि त्याला विचारते का रडतोय? तो म्हणतो माझी बायको हरवली. ते म्हणते काळजी करू नको, मी तुला आणून देते. तिथं जाते, वरगाव सिटी आहे तिथे शेजारी, तिथे जाते. तिथून कॅटरीना कैफला घेते आणि त्यासमोर येते, म्हणजे ही तुझी बायको घे. तर तो म्हणतो, वरून खालीपर्यंत बघतो, हा म्हणतो हीच माझी बायको, हीच माझी बायको. देवी आश्चर्य करते की एवढा प्रामाणिक व्यक्ती त्या 10-20 वर्षामध्ये एवढा बदलला कसा काय? मग त्याला विचारते की तू असं का, तुझा प्रामाणिकपणा गेला कुठे? तर तो म्हणतो की आता जर मी तुम्हाला म्हटलं असतं की ही माझी बायको नाही, तुम्ही परत गेला असता, परत एखादी आलिया घेऊन आला असता, ती मला सांगितलं असतं तर मी म्हणलं असतं नाही ही पण माझी बायको नाही, तुम्ही परत गेला असता आणि माझी ओरिजिनल बायको घेऊन आला असता. मग मी म्हणलं असता ही माझी बायको आहे, तर तुम्ही काय केलं असतं, बक्षीस म्हणून तिन्ही बायको म्हणून केला असता. आणि तुम्ही दिलेल्या सोन्याची चांदीची कुऱ्हाड विकून एवढे पैसे नाही आले की मी 3-3 बायका सांभाळू शकतो. मला सांगायचे काय तुम्हाला यातून की एवढी महागाई दिवसेंदिवस वाढत चालली की आज एक घर सांभाळणं लोकांना नको झालंय. बरोबर आहे? म्हणजे महागाई काय झाली, दिवसेंदिवस वाढत चालली.